सई काय झालंय? काय झालं? इतकं घाबरलं का तुम्ही? एव्हरीथिंग ओके सई? प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा. तिथे बसा आधी, बसा प्लीज, बसा प्लीज प्लीज. काम डाऊन. सई काय रडताय तुम्ही? मला सांगा काय झालं, शांतपणे सांगा काय झालंय. कसं सांगू तुम्हाला देवांश, अलिबागला जे घडलं त्या धक्क्यातून आपण अजूनही सावरलो नाहीये. त्यात मला हे येणाऱ्या फोन कॉल्स बद्दल जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आणखी टेन्शन घ्या. माहित नाही पण अलिबाग वरून आल्यापासून भीती आणखी वाढली आहे माझी. तुम्ही मला सोडून कधीच जाणार नाही ना? मी नाही सोडू शकत तुमच्याशिवाय. काय बोलताय तुम्ही? आय प्रॉमिस यू, मी तुम्हाला कधीच कुठेच सोडून जाणार नाहीये. काय तुमच्या सोबतच असणार आहे मी. यू नो आय लव्ह यू, राईट? प्लीज काम डाऊन आणि रडू नका. शांत. देवांश जागीरदार. सई, माझ्या सईसाठी मी माझं रक्तच आणलंय. आता लवकरच ही अवस्था तुझी होणार आहे. कधी एकदा तुला रक्ताच्या थारोळ्यात बघतोय असं झालंय मला देवांश. माझी सई मला भेटणार, माझी सई लवकरच माझी होणार. सई यांना पण आत्ताच यायचं होतं. बघितलं ना तर मेजर लेक्चर देतील. कुठं निघालीस? काय विचारतोय मी? एवढ्या दुपारी कुठं निघालीस? मैत्रिणीकडे चाललीये. एवढ्या टळटळीत उन्हात? पॉप्स, तुम्ही रात्रीचे 12 वाजल्यासारखं काय रिॲक्ट करताय? दुपारीच चाललीये ना. तुला मैत्रिणीलाच भेटायचंय ना? अगं मग घरामध्ये बसा, तुमच्या खोलीत गप्पा मारत बसा ना. कोणी डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. हो ना. आणि अंजली, तुझ्या आवडीचं मस्त काहीतरी बनवते. हा, इथेच बोलाव तिला. प्रॉब्लेम काय यार तुमचा? हा, नाही बोलवायचं मला तिला इथे. आणि इथे बोलवून मी तिला काय खाऊ घालू? आत्या काय बनवशील तू जास्तीत जास्त? एकतर पोहे बनवशील, नाहीतर उपीट बनवशील. आणि स्पेशल सांगून माझ्यासमोर काय ठेवशील? पावभाजी. यापेक्षा ना पॉप्स आम्ही मस्त कॅफे मध्ये जाऊ, तिकडे मोहितो पिऊ, पास्ता खाऊ, मस्त चिल कर. आणि प्रायव्हसी नावाची पण काही गोष्ट असते की नाही? हे बघ बाळ, पैसे उधळण्याआधी थोडा विचार कर. ते जपून वापरावेत हे तुला कळत नाही. म्हणजे स्वतःला तर पैसे कमवायची अक्कल नाहीये. आणि आपला बाप हा एक साधा सामान्य पॉलिसी विकणारा माणूस. त्यामुळे आपल्यासारख्या माणसांनी असं रोज रोज बाहेर फिरायला जाणं, मोठमोठ्या हॉटेलमध्ये पैसे खर्च करणं हे परवडणारं नसतं. अहो, माझी लेक जराशी चैन काय करते, तुम्ही त्याला उधळपट्टी का म्हणताय? आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांवर पैसे उधळत असता ते त्याबद्दल काही बोलतो का आम्ही? मागतो त्याचा हिशोब.
जरा कुठे अंजलीने मजा करायची ठरवली की लगेच लगेच डोळ्यात खुपतो तुमच्या. अंजली जा ग, जा. काय झालं ललिता? मी जरा तिला काही बोललो ना की लगेच कशी आडवी येतेस तू? अहो पण विनाकारण बोलायचंच कशाला म्हणते मी. चांगल्या कामासाठी निघाली, उगाच नाट लावली की नाही. चांगलं काम कसलं? मैत्रिणीला भेटायलाच गेली ना, का दुसरीकडे कुठे गेली? अहो तुम्ही मला असं एकदम शब्दात ऐक. अरे देवा, कळ जोर झालं गो बाई डोकं. हे असं काहीतरी बोलताना एकदम कळ गेली डोक्यात बघा. आता वंच जरा चहा टाका आणि साखर जरा जास्त टाका. जरा हवेवर बसते. ऐक झालीची नाटकं सुरू. ताई, मला कळत नाहीये या माय लेकींचं नक्की काय चाललंय. मला उगाच भीती वाटते. मधू, मलाही संशय येतोय. का कुणास ठाऊक, मला असं वाटतं की या सगळ्याचा सईशी संबंध आहे. तर सईच्या आयुष्यात पुन्हा काही ओमी येऊ का? कुठे बाहेर निघालायस की काय? ए पण जेवायला येशील ना? जेवायला मी कळवतो तुला. बाई ग ओमी, हा? अरे काय रे हा पसारा? हा, जरा रूम नीट ठेवायची ना. मम्मा, मला अशी रूम आवडते. गोष्टी जर नीट ठेवल्यात ना की मला सापडत नाहीत. मग जगा वेगळं आहे तुझं सगळं. नाही, तुला हा पसारा सगळा आवडतो रे, पण ही अशी पसरलेली रूम मला नाही बघत. मी आहे ना, मी करते सगळं नीट. मम्मा राहू दे, नको प्लीज. असू दे, मला सवय आहे. आणि हे असं पसरलेलं सगळं मला नाही बघत. सगळं जागच्या जागी असलं ना. अगं बाई, हे काय? मम्मा, मैत्रिणीसाठी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या गोष्टींना हात नको लावूस. सतत आपलं इंटरफेअर करत राहायचं. अरे पण मी बघत नव्हते. नको करूस प्लीज, मला नाही आवडत. मी आवरत होते. यार, अचानक वरूनचा कॉल